नमस्कार. गेल्या फक्त 8 महिन्यात म्हणजे डिसेंबर 2024 ते जुलै 2025 या काळात भारतामध्ये खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. मग ते राजकीय कायदे असोत किंवा जागतिक स्तरावरची कामगिरी. चला तर मग ह्या वेगवान प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की इतक्या कमी वेळात एका देशात किती काही घडू शकतं. विचार करा, फक्त 8 महिन्यात एखादा राष्ट्र किती बदलू शकतं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या सगळ्या प्रवासात मार्गदर्शन करेल. आणि आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे याचं उत्तर अधिक स्पष्ट होत जाईल. तर सुरुवात करूया थेट भारताच्या राजकीय पटलावरून, जिथे एका ऐतिहासिक कायद्याने बदलाची सुरुवात केली आहे. हा खरंच एक ऐतिहासिक क्षण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उत्तराखंडने समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आहे. आणि ही गोष्ट फक्त एका राज्यापुरती मर्यादित नाहीये, तर देशाच्या नागरी कायद्यांमध्ये एक समानता आणण्याच्या दिशेने टाकलेलं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. आता या कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर तो सर्व धर्मांना लागू होतो, पण त्याचवेळी अनुसूचित जमातींना घटनात्मक संरक्षण देत त्यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच बहुपत्नीत्व आणि बालविवाहासारख्या प्रथांवर आता पूर्णपणे बंदी आली आहे. आता विचार करा, देशातल्या सगळ्या निवडणुका एकाच वेळी, याच कल्पनेवर आता खूप गांभीर्याने विचार सुरू झालाय. यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, जी या मोठ्या बदलाची शक्यता तपासून पाहणार आहे. पण एक देश एक निवडणूक ही गोष्ट बोलायला जेवढी सोपी वाटते तेवढी ती नाहीये. कारण यासाठी आपल्या राज्यघटनेतच काही मोठे बदल करावे लागतील. संसदेपासून ते राज्यांच्या विधानसभांपर्यंत सगळ्यांचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठी कायद्यात दुरुस्त्या कराव्या लागतील. राजकीय क्षेत्रात अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला, आणि तोही थेट राजधानी दिल्लीत. दिल्लीच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेलाय. आतिशी मर्लेना यांनी विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. राजकारणाबद्दल तर आपण बोललो, आता वळूया पर्यावरण आणि इनोव्हेशनकडे. बघूया आपला हरित भविष्य घडवण्यासाठी भारत काय करतोय. 18वा वन अहवाल नुकताच आलाय आणि त्यानुसार देशाचं एकूण वनक्षेत्र आता 25.17% झालं आहे. ही चांगली गोष्ट असली तरी छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये झालेली वाढ आणि दुसरीकडे मध्य प्रदेशात झालेली घट हे दाखवतं की प्रादेशिक पातळीवर अजूनही आव्हानं आहेत. पुढच्या बातमीकडे जाण्याआधी एक छोटासा पण महत्त्वाचा शब्द समजून घेऊया. रामसर स्थळ हे नक्की काय असतं, तर हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो जगातल्या महत्त्वाच्या पाणथळ जागांना संरक्षित करतो. आणि याच क्षेत्रात भारताला एक मोठं यश मिळालंय. आपल्या देशातल्या रामसर स्थळांची संख्या आता 91 झाली आहे. आणि यातली सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? सिक्कीममधल्या सुंदर खेचिओ पालरी तलावाचा यात पहिल्यांदाच समावेश झालाय. आता विचार करा, एक विमानतळ जिथे शून्य कचरा निर्माण होतो. हो, हे खरं आहे. इंदोरच्या अहिल्याबाई होळकर विमानतळाने हा विक्रम केलाय. हे देशातलं पहिलं झिरो वेस्ट विमानतळ ठरलंय. पर्यावरणाच्या दृष्टीने हे खरंच एक खूप मोठं आणि अनुकरणीय यश आहे. देशात काय घडतं हे तर आपण पाहिलं. आता थोडं बाहेर बघूया, म्हणजे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा कसा वाढतोय ते पाहूया. बघा, भारत एकाच वेळी किती वेगवेगळ्या आघाड्यांवर नेतृत्व करतोय. एकीकडे संरक्षण, दुसरीकडे अंमली पदार्थांवर नियंत्रण आणि तिसरीकडे वन्यजीव संवर्धन. या सगळ्यामुळे जगात भारताची एक वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण होतेय. आता वळूया देशाच्या अर्थव्यवस्थेकडे, जिथे एक असा बदल झालाय ज्यामुळे विकासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलणार आहे. हे जरा टेक्निकल वाटेल, पण खूप महत्त्वाचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचं आरोग्य मोजण्यासाठी, म्हणजे GDP मोजण्यासाठी जे आधारभूत वर्ष वापरलं जायचं ते आता बदललंय. जुनं वर्ष होतं 2011-12 आणि आता थेट 22-23. म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेचं एकदम ताजं खरं चित्र दिसणार आहे. आणि याचं प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसतंय. IMFचा अंदाज आहे की भारत लवकरच जपानला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. विचार करा, 4थी. हे आपल्या वाढत्या आर्थिक ताकदीचं प्रतीक आहे. आणि शेवटी त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांनी आपल्या कामगिरीने देशाचं नाव मोठं केलंय. हे आहेत आपले क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातले खरे स्टार्स. हे आहेत आपले यावर्षीचे खेळरत्न. बुद्धिबळाचा बादशाह गुकेश डी, हॉकीचा जादूगार हरमनप्रीत सिंग, नेमबाजीतली राणी मनू भाकर आणि पॅरा ॲथलेटिक्समधला आपला चॅम्पियन प्रवीण कुमार. या सर्वांना देशाचा सर्वोच्च खेळा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलंय. खेळासोबतच साहित्याच्या मैदानातही आपण जिंकलोय. सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या अप्रतिम साहित्यकृतीला
प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. केवढी मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. आणि आता बघा आपल्या तरुण पिढीचा पराक्रम. फक्त 18 वर्षांचा डी गुकेश जगातला सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन बनलाय. आणि दुसरीकडे 17 वर्षांची काम्या कार्तिकेयन 7ही खंडांमधली सगळ्यात उंच शिखरं सर करणारी जगातली सर्वात तरुण महिला. कमालच आहे हे. तर हे 8 महिने हे फक्त काही तारखा नाहीयेत, तर हे एका वेगाने बदलणाऱ्या भारताचं चित्र आहे. राजकारण, पर्यावरण, अर्थव्यवस्था, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात देश एक नवी झेप घेतोय. पण आता प्रश्न हा आहे की इथून पुढे काय? या बदलांची पुढची दिशा काय असेल? एक मात्र नक्की, भारताचा पुढचा प्रवास यापेक्षाही जास्त रंजक असणार आहे.